हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर बघा, आज आपण घेऊन आलेलो आहे आदिवासी विभाग भरतीसाठी. अ, जे चौकीदार विभाग भरती आहे, तर याच्यासाठी बघा इंग्लिशची स्पेशल मॉक टेस्ट आपण घेऊन आलेलो आहे. यामध्ये तुमचे बघा 25 क्वेश्चन्स असतील आणि 25 क्वेश्चनसाठी 30 मिनिटाचा वेळ राहील आणि हे आपले टोटली ॲप्टेक बेस आहे. बघा, ॲप्टेक जी कंपनी आपली हे मार्क घेणार. जनरली जर बघितलं आपण तर परीक्षा घेणारी जी आहे ॲप्टेक कंपनी आहे. तर चला मग चालू करू आपण आपली मॉक टेस्ट. बघा, पहिला क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला, हे तुमचा रीडिंग कॉम्प्रिहेन्शन बेस म्हणजे पॅराग्राफ बेस क्वेश्चन आहे. ट्रिबल डेव्हलपमेंट इन इंडिया हॅज बीन अ प्रायोरिटी. काय म्हणते, व्हॉट इज बीन द प्रायोरिटी ऑफ एरिया ऑफ गव्हर्नमेंट सिन्स इंडिपेंडन्स. तर बघा आपल्याला सिन्स इंडिपेंडन्स काय डेव्हलपमेंट इन इंडिया हॅज बीन प्रायोरिटी डेव्हलपमेंट ऑफ इंडिया. उत्तर काय राहील याचं जनरली जर बघितलं आपण तर प्रायोरिटी ऑफ एरिया फॉर द गव्हर्नमेंट सिन्स इंडिपेंडन्स ट्रिबल डेव्हलपमेंट आहे की नाही. उत्तर काय राहील याचं, एकचं पर्याय क्रमांक बी उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. अकॉर्डिंग टू द पॅसेज विच ऑफ द फॉलोइंग इज चॅलेंज इन ट्रिबल डेव्हलपमेंट. तर बघा आपल्याला चॅलेंज विचारलं आहे ट्रिबल डेव्हलपमेंटमध्ये कोणता आहे, तेव्हा लक्षात घ्या मागचा पॅसेज एक वेळेस पाहा लागेल आपल्याला. तर चॅलेंज बघा ट्रिबल डेव्हलपमेंटसाठी आपल्याला चॅलेंज विचारलेला आहे. हॅव बीन लॉन्च इम्प्रूव्ह हेल्थ केअर एम्पॉवरमेंट अपॉर्च्युनिटीज. Challenges such as lack of infrastructure, low literacy rates and limited access to modern facilities. हे बघा, हे आहेत आपले चॅलेंजेस. म्हणजे उत्तर काय राहील तुमचा प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर जर बघितलं आपण तर लो लिटरसी रेट्स काय राहील, पर्याय क्रमांक बी उत्तर राहील. एकचं प्रश्न क्रमांक दोनचं पर्याय क्रमांक बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन. व्हॉट डू रिसेंट इनिशिएटिव्ह फोकस ऑन. रिसेंट इनिशिएटिव्ह फोकस कशावर आहे बघा, हे विचारलेलं आहे आपल्याला. त्याचं उत्तर जर बघायचं असेल आपल्याला तर सेम पॅसेजमध्ये जावं लागेल. तुम्ही इथं जाऊन डायरेक्टली पॅसेजवर जाऊ शकता. तर बघा, रिसेंट इनिशिएटिव्ह फोकस ऑन इथं आपल्याला दिलेले रिसेंट इनिशिएटिव्ह फोकस ऑन स्किल डेव्हलपमेंट अँड सेल्फ एम्पॉवरमेंट टू एम्पॉवर दी ट्रिबल युथ अँड रिड्यूस देअर डिपेंडन्स ऑन ट्रॅडिशनल ऑक्युपेशनल अलोन. बघा लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर काय राहील मग, व्हॉट डू रिसेंट इनिशिएटिव्ह फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट. लक्षात घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार. द वर्ड हिंडर इन द पॅसेज मीन्स. हिंडर म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीमध्ये अडचण निर्माण करणे म्हणजेच काय, याचं उत्तर राहते ऑब्स्ट्रक्ट. ऑब्स्ट्रक्ट राहील याचं उत्तर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच. व्हॉट इज द मेन आयडिया ऑफ द पॅसेज. आपल्या या पॅसेजची मेन आयडिया विचारलेली. तर पॅसेजची जर आपल्याला मेन आयडिया जर काढायची असेल तर पूर्ण पॅसेज वाचल्यानंतर आपल्याला असं समजते की त्या पॅसेजमध्ये पूर्ण जे आहे ते ट्रिबल डेव्हलपमेंटसाठी जे काही चॅलेंजेस गव्हर्नमेंट फेस करते त्याबद्दल आहे. म्हणजे मेन आयडिया काय राहील, गव्हर्नमेंट एफर्ट्स अँड चॅलेंजेस इन ट्रिबल डेव्हलपमेंट ट्रायबल डेव्हलपमेंट. बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा. द आदिवासी विकास विभाग हॅव इम्प्लिमेंटेड. हे एरर स्पॉटिंग क्वेश्चन आहे. द आदिवासी विकास विभाग हॅव इम्प्लिमेंटेड सेव्हरल स्कीम्स फॉर ट्रिबल वेलफेअर. याच्यामध्ये आपल्याला एरर स्पॉट करायचं. तर लक्षात घ्या, आपण जर द आदिवासी विकास विभाग हॅज इम्प्लिमेंटेड इथं काय पाहिजे, जनरली हॅज इम्प्लिमेंटेड सेव्हरल स्कीम्स फॉर ट्रिबल वेलफेअर. तर लक्षात घ्या, याचं जर उत्तर बघितलं आपण तर याच्यामध्ये काय आहे, आदिवासी विकास विभाग हॅव इम्प्लिमेंटेड. इथं काय पाहिजे होतं तुमचं, हॅड इम्प्लिमेंटेड पाहिजे होतं किंवा हॅज इम्प्लिमेंटेड. म्हणजे काय, याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक बी. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. वन ऑफ द कॅन्डिडेट्स. हे पण एरर स्पॉटिंगचा क्वेश्चन आहे. वन ऑफ द कॅन्डिडेट्स वेअर अबसेंट फ्रॉम द एक्झामिनेशन यस्टरडे. नो एरर. तर लक्षात घ्या, पर्याय प्रश्न क्रमांक 7 जर बघितला आपण, वन ऑफ द कॅन्डिडेट्स वेअर अपसेंट, तर इथं काय पाहिजे, वन ऑफ द कॅन्डिडेट्स वॉज अबसेंट फ्रॉम द एक्झामिनेशन यस्टरडे. म्हणजे जनरली जर बघितलं आपण तर इथं वेअर नाही पाहिजे, कारण की आपल्याला इथं हे सिंग्युलर घेतलेलं आहे. तर इथं आपल्याला प्लुरल न चालता इथं सिंग्युलर पाहिजे. म्हणजेच काय राहील उत्तर, पर्याय क्रमांक बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8. इथं बघा आपला टाइमलाईन पण सुरू आहे. लक्षात घ्या, 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 25 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. शी अलॉंग विथ हर कलिग्स हॅव सबमिटेड द ऍप्लिकेशन फॉर्म बिफोर द डेडलाईन. नो एरर. लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 8 जर बघितला आपण तर शी अलॉंग विथ हर कलिग्स हॅव सबमिटेड द ऍप्लिकेशन फॉर्म बिफोर द डेडलाईन. तर शी अलॉंग विथ हर कलिग्स हॅड सबमिटेड किंवा हॅज सबमिटेड. इथं हॅज किंवा हॅड आलं पाहिजे, हॅव येत नाही इथं, कारण की इथं जो आहे आपला जो शी हा प्लुरल आहे. म्हणजेच काय, याचं उत्तर राहील 8चं बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9. चूज द करेक्टली करेक्टेड सेंटेन्स. इच ऑफ द ऑफिसर्स हॅव देअर ओन रिस्पॉन्सिबिलिटी. आपल्याला सेंटेन्स करेक्शन करायचंय. लक्षात घ्या, चूज द करेक्टली करेक्टेड सेंटेन्स. इच ऑफ द ऑफिसर्स हॅव देअर ओन रिस्पॉन्सिबिलिटीज.
तर आपल्याला काय पाहिजे, ओन. इच ऑफ द ऑफिसर्स, इथं इच यूज केलेलं आहे, म्हणजे आपण जनरली जर बघितलं तर इथं हॅव नाही येणार, इथं हॅज येणार. इच ऑफ द ऑफिसर्स हॅज देअर ओन रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे इथं बघा ऑप्शन कोणता, इच ऑफ द ऑफिसर्स हॅज देअर ओन रिस्पॉन्सिबिलिटी. इच ऑफ द ऑफिसर्स हॅज हिज ओन रिस्पॉन्सिबिलिटी. आणि इथं हॅज आहे म्हणजे इथं देअर नाही येणार, हीज येणार, म्हणजेच पर्याय क्रमांक बी राहील. प्रश्न क्रमांक 9चं जे उत्तर आहे ते तुमचा बी राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट, चूज द करेक्टेड सेंटेन्स. द कमिटी आर मीटिंग टुमॉरो टू डिस्कस दी प्रपोजल. लक्षात घ्या, आपल्याला करेक्टेड सेंटेन्स यामधला चूज करायचं आहे 4 पैकी. तर द कमिटी इज मीटिंग टुमॉरो टू डिस्कस दी प्रपोजल. द कमिटी वेर मीटिंग टुमॉरो टू डिस्कस दी प्रपोजल. द कमिटी मीट टुमॉरो टू डिस्कस द प्रपोजल. नो करेक्शन रिक्वायर्ड. तर लक्षात घ्या, आपल्याला करेक्ट काय पाहिजे, द कमिटी आर मीटिंग. आर कसं काय येईल इथं, कारण की कमिटी इथं प्लुरल नाही आहे की नाही. तर जनरली लक्षात घ्या, द कमिटी इज प्लुरल, हे काय पाहिजे इथं इज पाहिजे. द कमिटी इज मीटिंग टुमॉरो टू डिस्कस दी प्रपोजल, कारण की इथं कमिटीज पाहिजे होतं, कमिटीज आर आहे की नाही. तर आर नाही येणार इथं, कारण की सिंग्युलर आहे आपली कमिटी, म्हणजेच इज येईल, आहे की नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, क्लोज टेस्ट आहे. क्लोज टेस्ट मध्ये आपल्याला काय करावं लागते, फिल इन द ब्लँक्स आधी दिलेले बघा. द गव्हर्नमेंट हॅज लॉन्च न्यू स्कीम टू एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज फॉर ट्रायबल डेव्हलपमेंट, ट्रायबल युथ. तर लक्षात घ्या, 11 मध्ये काय येईल, द गव्हर्नमेंट हॅज लॉन्च अ न्यू स्कीम टू क्रिएट एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज फॉर ट्रायबल युथ. क्रिएट्स येणार नाही, क्रिएटिंग येणार नाही, क्रिएटेड येणार नाही. द गव्हर्नमेंट हॅज लॉन्च अ न्यू स्कीम टू क्रिएट, कारण की टू च्या नंतर फर्स्ट येत असतो. लक्षात घ्या, जो ह्या टू आहे, टू च्या नंतर फर्स्ट फॉर्म येत असतो कोणत्याही बी तुमच्या वर्डचा, कारण की इथं क्रिएट्स येणार नाही, मग क्रिएटिंग येणार नाही, क्रिएटेड येणार नाही, फक्त टू क्रिएट येईल. लक्षात घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, सेम पॅसेज आहे आपल्याला. 12 नंबर काय म्हणते, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी फॉर ट्रायबल. अंडर दिस स्कीम कॅन्डिडेट्स विल ट्रेनिंग इन व्हेरियस स्किल्स. तर आपल्याला लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 12 जर बघितला आपण तर काय म्हणते, 12चा जो ब्लँक आहे रिसीव, काय येईल इथं, रिसीव येईल, कारण की बघा इकडे लक्ष द्या, अंडर दिस स्कीम कॅन्डिडेट्स विल रिसीव ट्रेनिंग इन व्हेरियस स्किल्स. काय करतील कॅन्डिडेट्स, स्किल्स रिसीव्ह करतील प्रत्येक याच्यामध्ये. रिसीव्ह येणार नाही, रिसिव्ड येणार नाही, रिसिव्हिंग येणार नाही, विल रिसीव्ह आहे ना. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, यामधले आपल्याला चूज करायचंय. बघा वर्ड्स पाहून घ्या, वर्सन, इम्प्रूव्ह, इग्नोर आणि डिले. These initiatives is expected to economic conditions of tribal families. काय म्हणते आपल्याला, इनिशिएटिव्ह एक्सपेक्टेड टू इकॉनॉमिक कंडिशन ऑफ ट्रायबल फॅमिलीज, म्हणजेच काय पॉझिटिव्ह वर्ड यायला पाहिजे, आहे की नाही. पॉझिटिव्ह वर्ड यायला पाहिजे, कारण की एक्सपेक्टेड टू. तर एक्सपेक्टेड टू प्रश्न क्रमांक 13चं जर बघितलं आपण तर काय येईल मग उत्तर त्याचं, एक्सपेक्टेड टू. वर्सन येणार का, नाही, कारण की पॉझिटिव्ह पाहिजे. इम्प्रूव्ह, इग्नोर, डिले, इथं इम्प्रूव्ह वर्ड येईल, काय येईल, इम्प्रूव्ह. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, फिल इन द ब्लँक, ॲश्युअर्ड, ॲश्युअर, ॲश्युरिंग, ॲश्युअर्ड. These initiative is expected to improve the economic condition of tribal families. Officials have that the scheme will implemented across all districts. तर लक्षात घ्या, जे 14 आहे प्रश्न क्रमांक, याचं उत्तर जर बघितलं आपण, इनिशिएटिव्ह एक्सपेक्ट कंडिशन ऑफ ट्रायबल ऑफिशियल्स हॅव दॅट द स्कीम अनाउन्स्ड ईडी लागेल इथं, हॅव अनाउन्स्ड, म्हणजे अनाउन्स दॅट स्कीम विल इम्प्लिमेंटेड अक्रॉस ऑल डिस्ट्रिक्ट्स. ॲश्युअर्ड काय येईल, ॲश्युअर्ड. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, युनिफॉर्म, युनिफॉर्मली, युनिफॉर्मिटी, युनिफॉर्म्स. तर लक्षात घ्या, इथं काय म्हणते आपल्याला, युनिफॉर्म, युनिफॉर्मली, युनिफॉर्मिटी, युनिफॉर्म्स. 11 मध्ये बघू एक वेळेस. ऑफिशियल्स हॅव assured that the scheme will implemented युनिफॉर्मली अक्रॉस ऑल डिस्ट्रिक्ट्स. युनिफॉर्मली इथं एलवाय येईल, ऍडजेक्टिव्ह येईल, लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 15चं जे उत्तर आहे एलवाय लागेल लास्टला, बी. प्रश्न क्रमांक 15चं बी राहील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, द स्कीम विल बेनिफिट थाउजंड्स ट्रायबल families across the state. The scheme will benefit thousands of tribal families across the state. Cut for the scheme will benefit for thousands for tribal families, येणार नाही फॉर. विथ येईल का, विथ कस काय येईल, त्यांच्यासोबत थोडी टू येईल का, थाउजंड टू ट्रायबल फॅमिली नाही, इथं ऑफ येईल. प्रिपोजिशन काय येईल तुमचा, द स्कीम विल बेनिफिट थाउजंड्स ऑफ ट्रायबल फॅमिलीज अक्रॉस दी स्टेट्स. लक्षात घ्या,
ऑफ कशासाठी करतोय आपण? ट्रायबल फॅमिलीसाठी. म्हणजे प्रश्न क्रमांक 16चं उत्तर येईल तुमचं ए. त्यानंतर बघा, ही हॅज बीन वर्किंग इन दिस डिपार्टमेंट 2019. तर बघा लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला इथं बघा आता खूप जणांचं कन्फ्युजन असते इथं काय यूज करावं, कारण की जनरली ज्यावेळेस तुम्हाला वर्ष दिलेलं राहते त्यावेळेस आपण सिन्स यूज करतो. लक्षात घ्या, सिन्स हे काही रूल्स आहेत आपल्या ग्रामरचे. किंवा जनरली तुम्हाला समजा इथं 5 इयर्स जर दिलं असतं इथं 5, तर तिथं मग फॉर लिहिलं असतं आपण, फॉर, आहे की नाही. इथं वर्ष दिलेलं आहे म्हणजे सिन्स यूज करतो. आणि ज्यावेळेस तुम्हाला फ्रॉम टू असं दिलेलं राहते, समजा ज्यावेळेस आपण कालावधी दाखवायचा असतो एक समजा 2015 ते 2020, तर त्यावेळेस फ्रॉम यूज करतो, आहे की नाही. आणि फॉर कधी यूज करतो? ज्यावेळेस आपल्याला एक पर्टिक्युलर कालावधी दिलेला असतो, जसं फॉर 12 इयर्स, फॉर 5 इयर्स, फॉर 7 इयर्स, आहे की नाही. असे तर म्हणजे इथं काय येईल, ही हॅज बीन वर्किंग इन दिस डिपार्टमेंट सिन्स 2019. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, सिनॉनिम ऑफ एम्पॉवर. एम्पॉवर म्हणजेच काय? जनरली लक्षात घ्या, एम्पॉवर म्हणजे विकन होईल का, स्ट्रेंथन होईल का, इग्नोर होईल का, रिड्यूस. तर बघा लक्षात घ्या, एम्पॉवर म्हणजेच काय? जसं बघा आता वुमन एम्पॉवरमेंट गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह स्टार्ट केले होते. एम्पॉवरमेंट, वुमन एम्पॉवरमेंट म्हणजेच काय? त्यांना शक्ती देणे, म्हणजे काय? स्ट्रेंथ बनवणे, आहे की नाही. मग काय येईल? सिनॉनिम विचारला म्हणजे समानार्थी शब्द. एम्पॉवरचा काय होईल? स्ट्रेंथन. काय येईल? स्ट्रेंथन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, अँटोनिम ऑफ स्कार्सिटी. अँटोनिम विचारलाय. अँटोनिम म्हणजेच काय? विरुद्धार्थी. सिनोनिम म्हणजे समानार्थी, अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी. तर लक्षात घ्या, अँटोनिम ऑफ स्कार्सिटी. अँटोनिम म्हणजे स्कॉर्सिटीचा अँटोनिम विचार. स्कार्सिटी म्हणजेच काय? कमतरता. आणि आपल्याला त्याचा विरुद्धार्थी विचारलेला आहे. तर शॉर्टेज, स्कार्सिटी म्हणजे शॉर्टेज, हा समानार्थी आहे. अबंडन्स म्हणजे खूप जास्त. डिफिशियन्सी म्हणजे कमतरता, लॅक म्हणजे कमी. तर लक्षात घ्या, स्कार्सिटीचा अँटोनिम काय येईल? अबंडन्स, कारण की स्कार्सिटी म्हणजे कमी आणि अबंडन्स म्हणजे बहुत, खूप जास्त. त्यानंतर लक्षात घ्या प्रश्न क्रमांक 20, अ पर्सन अपॉइंटेड टू गार्ड अ बिल्डिंग ऑर अ प्लेस. एक व्यक्ती जो काय केलेलं आहे, आपण अपॉइंट केलेलं आहे एखाद्या बिल्डिंगची रक्षा करण्यासाठी, गार्ड करण्यासाठी, तर त्याला काय म्हणतो? कस्टोडियन, वॉचमन, ट्रेसपॅसर, टेंटंट. तर लक्षात घ्या, जनरली जर बघितलं आपण तर वॉचमॅन किंवा चौकीदार गार्ड करण्यासाठी आपण ठेवतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21, आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आपल्याला 21चा करेक्टली स्पेल्ड वर्ड ओळखायचा आहे, म्हणजे कोणता बरोबर शब्द दिलेले. तर लक्षात घ्या, OCCASSION, OCCASSION, OCASSION, OCCASSION. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये जनरली जर बघितलं आपण तर फक्त डबल सी एक वेळेस असतो. ओकेशन, OCCASSION, ओकेशन. ओकेशन म्हणजेच काय? एखादा पर्टिक्युलर स्पेशल जो प्रोग्राम, त्याला ओकेशन किंवा स्पेशल एखादा, त्याला ओकेशन म्हणतो आपण. तर लक्षात घ्या, डबल सी असते, डबल एस नसते. त्यानंतर बघा, टू कीप अन आय ऑन. टू कीप अन आय ऑन म्हणजेच काय? एखाद्या गोष्टीवर डोळेची नजर राखून ठेवणे, म्हणजेच काय? टू इग्नोर समथिंग होईल का? नाही. टू वॉच केअरफुली. काय येईल याचा? इडियम्स किंवा फ्रेजेस मध्ये विचारते. टू कीप अन आय ऑन म्हणजेच काय? टू वॉच केअरफुली, म्हणजेच खूप एखाद्या गोष्टीवर नजर गाडून ठेवणे, म्हणजेच त्याच्यावर खूप लक्ष ठेवणे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, द डिपार्टमेंट हॅज इम्प्लिमेंटेड द न्यू पॉलिसी. आपल्याला याचं काय करायचंय? पॅसिव्ह वॉइस करायचंय. द डिपार्टमेंट हॅज इम्प्लिमेंटेड द न्यू पॉलिसी. तर आपल्या याचं पॅसिव्ह काय येईल? जनरली लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 23, the new policy has been implemented by the department. The new policy was implemented by the department. The new policy implemented by the department. The new policy had been implemented by the department. The new policy, कारण the department has implemented the new policy. तर काय येईल? the new policy has been implemented. has been implemented by the department. प्रश्न क्रमांक 23 चं उत्तर येईल ए. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, द ऑफिसर सेड द रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड नेक्स्ट वीक. रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड नेक्स्ट वीक. याचं करायचं आहे आपल्याला, डायरेक्ट इनडायरेक्ट करायचंय. द ऑफिसर सेड दॅट द रिझल्ट वुड बी डिक्लेअर्ड नेक्स्ट वीक. द ऑफिसर सेड दॅट द रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड नेक्स्ट वीक. द ऑफिसर सेड दॅट रिझल्ट विल डिक्लेअर्ड नेक्स्ट वीक. द ऑफिसर टोल्ड दॅट द रिझल्ट वुड बी डिक्लेअर्ड नेक्स्ट वीक. तर लक्षात घ्या, द ऑफिसर सेड दॅट रिझल्ट वुड बी डिक्लेअर्ड नेक्स्ट वीक. प्रश्न क्रमांक 24 चं उत्तर येईल तुमचं ए. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25, अरेंज द इन करेक्ट ऑर्डर. पॅराजंबल आहे बघा, सेंटेन्स रिअरेंजमेंट पण म्हणतो आपण याला. बिगेन इम्प्लिमेंटिंग सेव्हरल. याला सोडवायचं एक सर्वात इझी वे सांगतो मी तुम्हाला कसं सोडवायचं याला. सर्वात पहिले आपण काय करायचं, याला पूर्ण 4 सेंटेन्स एक सोबत वाचून घ्यायचे, म्हणजे आपल्याला लिंक लागते. बघा, बिगेन इम्प्लिमेंटिंग सेव्हरल वेलफेअर स्कीम्स आफ्टर इंडिपेंडेन्स. द गव्हर्नमेंट टू अपलिफ्ट ट्रायबल कम्युनिटीज अक्रॉस द कंट्री रिकॉग्नाइज द नीड फॉर ट्रायबल डेव्हलपमेंट अँड. लक्षात घ्या,
आपण जनरली जर बघितलं तर याच्यामध्ये कसं करायचं, हा टू आहे, टू पासून सेंटेन्स चालू होत नाही, लक्षात घ्या, प्रिपोजिशन पासून सेंटेन्स चालू होत नाही. बिगेन इम्प्लिमेंटिंग सेव्हरल वेलफेअर स्कीम, कोण बिगेन केला, याच्या अगोदर काहीतरी नाव दिलेलं पाहिजे, आहे की नाही. तर बघा लक्षात घ्या, आफ्टर इंडिपेंडेन्स, आणि अजून लक्षात घ्या की जो पहिला वर्ड असतो हा जनरली तुमचा कॅपिटल लेटर शो केलेला असतो. आफ्टर इंडिपेंडेन्स द गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज द नीड फॉर ट्रायबल डेव्हलपमेंट अँड च्या नंतर आफ्टर इंडिपेंडेन्स द गव्हर्नमेंट recognize the need for tribal development and began implementing several welfare schemes to uplift communities across the country. तर लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 25 चा क्यू पहिले लिहायचा, त्यानंतर क्यू झाला की क्यूच्या नंतर काय येईल, रिकॉग्नाइज, काय रिकॉग्नाइज केलं त्यांनी, नीड फॉर ट्रायबल डेव्हलपमेंट अँड म्हणजे काय, सेंटेन्स कंटिन्यू, अँड बिगेन इम्प्लिमेंटिंग, काय तरी त्यांना इम्प्लिमेंट केलं कशासाठी, तर ट्रायबल कम्युनिटीज ला आपल्या पूर्ण देशामध्ये. म्हणजेच याचं उत्तर राहील तुमचं प्रश्न क्रमांक 25 चा ए, म्हणजे QSPR. लक्षात घ्या, आपण पूर्ण 25च्या 25 क्वेश्चन सोडवलेले फक्त आणि फक्त 16 मिनिटांमध्ये. लक्षात घ्या, 30 पैकी फक्त 16 मिनिटांमध्ये आपण 25 पैकी 25 क्वेश्चन बघू आपण, आपली अॅक्युरसी किती आहे. नेक्स्ट सबमिट टेस्ट करू आपण.